नाद खोळा लावा ताकद हा नाद करतो काय नादाला लागची तर घरदारी काय लागेल आज नाही करायचं. तर मित्रांनो विषय असा झालाय त्या करंटचा गॅस घ्यायचा होता त्यासाठी आलोय आम्ही. सकाळी इतकी लाईन होती ना आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आलेलो आहे पण आम्हाला गॅस काय भेटला नाही. इतकी लाईन होती लाईन सगळी गेली तरी आम्हाला गॅस भेटला. त्यांनी काय केलं टाक्या सगळ्या घेऊन ठेवल्यात आणि पुस्तक घेऊन ठेवले. पैसे द्यायचं मंगळवारी आणि डायरेक्ट गॅस घेऊन जायचा. आता आम्ही चाललोय बघा घरी. जातो आम्ही मस्तपैकी घरी आता. तर मित्रांनो आमच्या गावात आज बी पाहुणे आले पाहू शकता. पाण्याची गाडी इकडे खाली होती आणि आम्ही चालू राहण बघा. आणि इथं मुरुम टाकायचं नियोजन चालू आहे बघा. मुरुम टाकतात कारण इथं पाणी लस असतं ना एक लेवल यासाठी या रोडची साईड पट्टी भरायसाठी चालू आहे काम. तर आज पाहुणे आलेत बघा एवढं. आणि पलीकडं आमचा ब्रेक डान्स. रोजच्या प्रमाणे मी आज पण मोटर चालू केलेली आहे आणि मी आता चाललोय बघा दाऱ्यावरती. तर तुम्हाला दाखवतो मी दारं देताना आज. तर आता माझा खालचा कांदा भिजून झालेला आहे आणि मी आता घेतलंय बघा वर आपल्या कांद्यावर पाणी. आता वरच्या एक तुकडं झालं हे तुकडं पाणी घेतलं बघा. आता जस्ट पाणी घेतलंय आणि चला आता तुम्हाला दाखवतो मी पाणी कुठपर्यंत गेले. बघा असा पार कांदा झोपलेला आहे. ह्या आमच्या शेवग्या शेंगा अशा मोठ्या मोठ्या असतात. याच शेंगा तुमच्या शहरात इकाय येतात असतात. आता पाणी आले बघा इथपर्यंत आणि आपल्याला पाणी न्यायचंय बघा आता फक्त इथपर्यंत पाणी आलं की आपण लगेच तिकडे दारं चेंज करणार. असा विषय नाद खोळा लावा ताकद नाद करतो काय नादाला लागची तर घरदारी काय लागेल आज नाही करायचं. तर मित्रांनो आता माझं भिजून झालेलं आहे हे बघा. आता भिजून झालंय आणि भिजवतो एक आपला कांदा निघलाय. तो कांदा पहा आणि आपल्या आंब्याच्या झाडाखाली अशा कैऱ्या गळून पडल्या. तर ह्या कैऱ्या गळून पडल्या तशा काही लोकांना ह्याच्यात झालेलं नुकसान दिसणार नाही. थोडं काय आलं की लगे म्हणायचं लय पैसा शेतकऱ्याकडं असतं. शेतकऱ्याकडे लय पैसा असं नाही का. तर असं गळत असतं हे सोसायला लागतं बघा. आता कांदा आहे बघा कांदा इथे झोपलाय बघा. हे नाही तुम्हाला दिसणार. कसा आहे कांदा नातखोळा आलाय का. तर चला विषय काय झालाय मी जातोय बघा आता मोटर बंद करायला. आपला रस्ता बघा जरा असा आहे त्यामुळे जरा खाली बघत जायला लागतंय. आता तुम्ही म्हणता आणि सारखंच काय खाली बघत आहे. खाली बघायचं नाही का विषय. आता करतोय बघा मोटर बंद करायला जाणार आहे मी. करतो मोटर बंद. काय विषय झाला माहिती का. काही लोक असं समजतात की नाही का मी रोज ब्लॉक टाकतोय आणि मी मोकर सोट्या नाही. मी जिद्द आणि चिकाटी ही बाळगून मी कष्ट करतोय रोज. आणि या कष्टाचं फळ मला कधी ना कधी मिळेलच त्यात काय वाद नाही. पण रोज कष्ट करणार. कायला वाटतंय मोकार टाईम आहे त्यामुळे बसतं हे काही करत. मोकार कोणच काय करत नसतं. कुठलं काम असाना फुकट कोण करत नसतं.